आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे, आजचा वार आहे सोमवार आणि हा म्हणजे गेल्या सोमवारचा व्हिडिओ आहे, थोडा लेट येत आहे। त्याचं कारणही तसंच आहे। तर मला ना इतक्या छान छान कमेंट येतात ना, मी मागच्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्या बरं का। तर ताई तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करत जा, दुपारी 2च्या दरम्यान करत जा, तुम्ही संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करता खूप उशिरा, मग आम्हाला बघायला मिळत नाही किंवा वेळ नसतो, असं बऱ्याच जणांच्या कमेंट मी त्या वाचलेल्या आहेत आणि प्रत्येक कमेंट मी वाचते, त्यावर विचारसुद्धा करते बरं का। तर ठीक आहे ना, तुम्हाला लवकरच व्हिडिओ येत जाईल, म्हणजे 3च्या आधीच मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। कारण एडिटिंगचं कसं काम असतं, म्हणजे मला ना एडिटिंगसाठी असं स्पेशल वेळ मिळत नाही। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी एडिटिंगचं काम करते, म्हणजे मी जेव्हा मोकळा वेळ मिळेल ना तेव्हा एडिटिंगचं काम करत असते। पण आता स्पेशली मी ना यूट्यूबकडे जास्त लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे, कारण आता तुम्हाला सध्या माहिती आहे यूट्यूबच्या अपडेट्स की मॉनिटायझेशन क्रायटेरिया वाढलेला आहे, सोबतच आपलं चॅनल इतकं छान ग्रो होतं। पण कधी कधी असं होतं ना की देव ज्याला देतो ना त्याला त्याची किंमत नसते, असं माझ्याबरोबर व्हायला नको। कारण माझं चॅनल बऱ्याच जणांना म्हणजे आवडतात, माझे व्हिडिओ बघायला, त्यातून मोटिवेशन मिळतं, बरेच जण बघतात पण छान छान कमेंट करतात पण। तर म्हणावं असं छान ग्रो झालेला आहे आणि अजून मला पुढे जायचं आहे, त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, ते तर आहेच। तर मागच्या कमेंटसाठी ना पहिलं तर मी सगळ्यांना सॉरी म्हणते आणि मागच्या कमेंटसाठी सगळ्यांना थँक्यूसुद्धा म्हणते। खूप छान कमेंट करता तुम्ही, व्हिडिओ अपलोड केल्या मला खूप आतुरता असते तुमच्या कमेंट्स वाचायची। तर चला आता इकडे नागोबाची मी सगळी पूजा मांडून घेतलेली आहे नागपंचमीची। तर आमच्याकडे मातीचा नागोबा मिळतो, तो नागोबा आम्ही देवघरामध्ये मांडायचा, मग त्याला ज्वारीच्या लाह्यांचा दिंड, पुरणपोळीची दिंड करायची, ज्वारीच्या लाह्या व्हायच्या, हळदी कुंकू व्हायचं आणि मग तांदूळ अक्षता वाहून आपण नमस्कार करायचा, नैवेद्य दाखवायचा, असं नागपंचमीचं सकाळचं रुटीन असतं। आता आमच्या घराच्या आजूबाजूला ना बरीच नवीन बांधकामं झाली आणि त्या दरम्यान ना इथं जवळच वारूळ होतं, तर ते वारूळ उद्ध्वस्त झालं, त्यामुळं मला ना वारुळाला जाता आलं नाही। पण इथं बघा मी अशी छान मस्त आज नागपंचमीची पूजा मांडून घेतलेली, सोबतच ना पहिला श्रावण सोमवार होता, त्यामुळं महादेवांना अभिषेकसुद्धा झालेला आहे आणि बिल्वपत्र वाहून मंत्र उच्चार हे सगळं माझं व्यवस्थित पूजा झाली होती। आणि मग त्यानंतर मी निघाले होते महादेवांच्या मंदिरामध्ये, अगदी म्हणजे 20-15 मिनटाच्या अंतरावर ना सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि गेल्या ना मी इतकं म्हणजे प्रसन्न वाटतं ना त्या मंदिरामध्ये। मी कसलंच शूट घेत नाही, कधीच मी मंदिरामध्ये गेली की कधीच गेल्या कॅमेरा ऑन करत नाही, शूटिंग घेत नाही, पण हे मला शूट माहिती पण नव्हतं। तुमच्या दादांनी त्यांच्या मोबाईलमधून शूट घेतलं होतं आणि ह्या व्हिडिओ क्लिप्स मला पाठवल्या ना, तर मला इतकं भारी वाटलं ना, कारण मलाच स्वतःहून असं वाटतं की नाही कॅमेरा ऑन करायचा आणि मग ते दर्शन करत बसायचं, मग त्याला कसली भक्ती म्हणायची, किंवा आपल्याला फक्त काही कॅमेरासाठी नाही सगळं करायचं आहे, काहीतरी आयुष्य आपलं आहे, मला असं वाटतं। त्यामुळं काही मंदिरांमध्ये मी गेलं ना की लगेच बघा कधीच कॅमेरा ऑन करत नाही, आधी संपूर्ण मंदिर फिरते, बघते, देवदर्शन करते आणि मग मला असं वाटलं की तुमच्याबरोबर हे शेअर करावं, तर मी कॅमेरा ऑन करते। सोबतच बघा लांब उभं राहून मी हे सिद्धेश्वराचं मंदिर तुम्हाला दाखवते आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघत असाल, इतकं शांत वातावरण आहे ना, हे कृष्णा नदीच्या काठी वसलेलं हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि समोरच अशी पडकी वास्तू आहे, तर तिथं शाळा भरायची पूर्वी। आणि इकडं असं कॅमेरा फिरवलं की तुम्हाला समोरच आपल्या वाईच्या महागणपतीचं दर्शन होणार आहे, वाईच्या महागणपतीचा कळस तुम्हाला दिसतोय, म्हणजे बघा सोबतच दोन्हीही देवांचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे। कधी जर तुम्ही वाईला आलात, जर तुम्ही वाईपासून लांब असाल तर वाईला जर आलात ना, नक्कीच हे निसर्गरम्य दृश्य आवर्जून बघा। मला म्हणूनच खूप मनापासून माझं गाव आवडतं, माझी वाई आवडते। तर इकडं बघा आता आज नागपंचमी आहे, तर काय नवऱ्याकडनं मग गिफ्ट मिळालंच पाहिजे, म्हणून मी इथं बांगड्या भरायला आले होते। होय का, मलाच पाहिजे, पण मी एकदा भरली होती ना तशी नाही माझ्याकडे। कशी पाहिजे, हिरवीमध्ये होती का? हिरवीमध्ये होते, पण अशी थोडंसं लांब टेकली होती। आहे ना त्याच्यामध्ये काय बघा अशी का, हे बी उपयोगी द्यायची।
हे पण उभी करायची आहे. हे बघ लहान लहान टिकली. तो पण आहे. हे खूप जवळ आहे. कलर दिसायला हा पाहिजे. एक आहे. हे हिरवा आहे सगळं. हिरव्यामध्ये आहे सगळं. नाही आपल्याकडे वाटते तशी बांगडीच नाही. लय वर्ष झाले मी बघते. डिझाईन कुठली होती? अशीच होती पण अशी लांब टिकली होती. त्याला एक एक टिकली होती. खाचची उभ्या शेराची होती. एकदा मी बारशाला की नाही इतकी छान बांगडी भरली होती. छान अशी उभ्या शिराची होती. म्हणजे जास्त हिरवाही कलर नव्हता आणि असा मध्य म्हणजे एकदम असा फ्रेश म्हणतो ना, हिरव्यामध्ये पण एकदम वेगवेगळ्या कलर असतात बघा. तर असा बॉटल ग्रीन कलर होता त्या साडीचा, म्हणजे सॉरी बांगडीचा. आणि इतकी छान ती बांगडी माझ्या हाताला दिसायची ना. आज पण मी मस्तपैकी हिरव्यागार बांगड्या भरल्या. पंचमी म्हटली ना की हिरव्यागार बांगड्या भरायचा, मोगऱ्याचा गजरा, हे सगळं आणि नवीन साडी, त्यानंतर झिम्मा फुगडी, ह्या सगळ्याचा बेत असतो. पुरणपोळीचा बेत असतो, मैत्रिणींना भेटण्याचा बेत असतो आणि वर्षभराचं जे काही स्ट्रेस असतं डोक्यामध्ये, जे काही विचार चाललेले असतात, तर ते सगळे आज बाहेर फेकून द्यायचे असतात डोक्यातून आणि मग मस्तपैकी एन्जॉय करायचं असतं. असा हा आजचा दिवस असतो. म्हणजे जेवढ्या पण वाईमध्ये ज्या काही लेडीज राहत आहेत ना, त्यांच्यासाठी ना नागपंचमीचा दिवस खरंच खूप स्पेशल असतो. तुम्ही जर वाईकर असाल ना तर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे अनुभवलं असणार आहे तुम्ही हे सगळं. आणि आता आल्या आल्या ना माझ्या पैलवानाने कधी नव्हता उपवास धरला होता आणि त्याला इतकी भूक लागली होती ना, सकाळपासून काजू बदाम खाऊन झाले होते. म्हणूनच मी आल्या आल्या ना खिचडी परतायला घेतली होती. आता खिचडी ना छान मऊ लुसलुशीत होण्यासाठी की नाही वरून तूप सोडायचं. आजूबाजूने ना तूप सोडलं ना, म्हणजे मिरची फोडणी देण्यासाठी काही एवढं तूप लागत नाही, पण खिचडी परतल्यानंतर आजूबाजूनं तूप सोडून त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि छान एक 3 ते 4 मिनटं वाफ काढून घ्यायची. खिचडी इतकी मऊ आणि लुसलुशीत होती ना, तर म्हणजे लगेचच पचायला सुद्धा खूप म्हणजे चांगली असते ही खिचडी. मऊ झालेली कडक खिचडी अजिबात पचत नाही आणि मग नंतर त्रास होतो. मग काही जणांना आहे ना साबुदाणा ह्यासाठीच आवडत नाही की खिचडी कडक होते. मऊ लुसलुशीत खिचडी झाली ना की मग कोणीही खातं, न आवडीनं खाणारं माणूससुद्धा आवडीनं खायला लागतं. म्हणून आजूबाजूला तूप सोडायचं आणि वाफवून घ्यायची. इतकी छान होते ना, तर इथं म्हटलं चला पैलवानाला वाढून घेऊया आणि मग नंतर आपण निवांत जेवूयात. आज काय जास्त काम नव्हतं, निवांतच होते मी. सगळ्यांनी खिचडी वगैरे खाऊन घेतली होती. तर यावर्षी ना नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार एकत्रच आलेला आहे. त्यामुळं बऱ्याच घरांमध्ये की नाही पुरणपोळी झालेली नाही आहे. म्हणजे मी 2-3 मैत्रिणींना विचारलं तर त्यांनी पण पुरणपोळी केली नव्हती. आज आपल्याकडे सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक नाही आहे, कारण घरात सगळ्यांचाच उपवास होता. आणि मग संध्याकाळी पुरणपोळी करायची मी आता ठरवले. तर कोणच खाणार नाही आहे, म्हणजे पुरणपोळी म्हणजे असं गोड नको वाटतंय सगळ्यांना. तर मग ठरवले की पनीरची भाजी करायची, चपाती भात असं करायचं ठरवले. पण आता वाजलेले आहेत 4:30. 4:30चं टायमिंग झालेलं आहे. आणि दरवर्षी आमच्या वाईमध्ये की नाही नागपंचमी एवढ्या मस्त आणि मोठ्या म्हणजे असं उत्साहानं साजरी होते. मोठ्या प्रमाणात गर्दी होते तिथं. तर आता मी नागोबाला जाणार आहे. एक नागोबाचं देऊळ आहे नदीकाठी. आता नदीला पाणी सोडलं होतं सकाळी मी जेव्हा दर्शनाला गेले होते सिद्धेश्वराच्या, तेव्हा. आता कमी केलं असणार आहे थोडंफार, कारण सगळ्याच खेडेगावच्या आजूबाजूच्या म्हणजे वाईच्या आजूबाजूला जेवढी पण खेडेगाव आहेत ना, तेवढ्या खेडेगावच्या सगळ्या बायका तिथे जमलेल्या असतात आणि इतक्या छान गाणी म्हणतात, फेर धरतात. तर वाईची कशी नागपंचमी असते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता खरं तर माझी इच्छा होती की असंच ड्रेस घालून जायची, पण तिथं सगळ्या लेडीज साडी नेसून आलेल्या असतात. मग साडीच नेसून जावी लागणार आहे. तर आता साडी नेसते आणि मग तुम्हाला दाखवते आमच्याकडची नागपंचमी कशी असते. आता तिथं गेल्यानंतरचं काय क्रम असतं किंवा काय करतात ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी बायका जातात, नागोबाचं दर्शन घेतात. नागोबाचं दर्शन घेतात आणि मग मस्तपैकी फेर वगैरे धरायचा, तिथं गाणी म्हणायची, सगळं म्हणजे असं एन्जॉय करायचं. मग त्यानंतर बाहेर पडायचं. तिथून बाहेर पडलात की मग खेळणी किंवा शॉपिंग असते थोडीफार. मस्त कानातले, बांगड्या, रांगोळीचे साचे वगैरे ठेवलेले असतं, बॅग वगैरे, पर्स, हे सगळं जे तुम्हाला आवडेल ते घ्या. तिथं की नाही वर्षातनं एकदा असा बाजार भरतो मस्त. सगळं काही मस्त छान असतं. बांगड्या वगैरे क्वालिटी नाही सांगू शकत, पण छान असतं नागपंचमीचं खरेदी करायला. तर तिथं खरेदी करायची आणि मग घरी यायचं, असा क्रम असतो. तर चला तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग करणार आहे किंवा मग
गाणी कशी म्हणतो, फेर कसा धरतो. आजकालच्या जमान्यामध्ये एवढं एकत्र मिळून कोणी खेळत नाही. तर असो, गप्पा आता बास करते, कारण घरी येऊन परत पुन्हा स्वयंपाक करायचा आहे. आज आता मी काही मेकअप वगैरे करणार नाही, असंच आता डायरेक्ट साडी नेसायची आणि जायचं. देवाला घेऊन मी जाणार आहे. साबुदाण्याची खिचडी सगळ्यांनी खाल्ली आणि सकाळपासून आपलं निवांतच चाललंय सगळं काम. तर असो, आता ब्लॉग कंटिन्यू करा, चला. तर आज ना देवांश सकाळपासून, मम्मी आपण कधी जायचं नागोबाच्या दर्शनाला, आपण कधी जायचं बाजारात, आपण कधी जायचं घाटावर, सारखा मला विचारत होता. येऊन येऊन एक 5-5 मिनिटानं तोच त्याचा प्रश्न असायचा. मग संध्याकाळी मी त्याला मस्त तयार केलं आणि निघाले. तर माझ्या 1-2 मैत्रिणींना विचारलं मी, तर कोणाचं बाळाचं आजारी होतं, कोणाचा स्वयंपाकच झालेला नव्हता, असं होतं. म्हणजे मला तरी असं वाटतं की कुठल्याही मैत्रिणीच्या किंवा कुठल्याही आजूबाजूच्या बायकांवर डिपेंड राहण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःमध्ये आनंद शोधायला पाहिजे. की हीच आली नाही म्हणून मी पण जाणार नाही किंवा मी पण येणार नाही, असं नाही. कोणावरच डिपेंड नाही राहायचं. आपल्याला आपले स्वतःचे निर्णय घेता आले पाहिजे. माझ्याबरोबर तर कोणच नव्हतं. मी देवांशला घेतलं आणि निघाले. बघा, तुम्हाला दर्शन होतं आहे आमच्याकडे ना. म्हणजे ह्या देवळामध्ये मोठी अशी नागोबाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे. तर इथं असं बघा, पांढरा दोरा मिळतो, चंदनात भिजवलेला असावा कदाचित, हळद आणि चंदन त्यामध्ये. तर इथं बघा, ह्याला पवतं म्हणतात. आता बायकांना हा दोरा दर्शन घेतल्यानंतर गळ्यामध्ये बांधतात आणि लहान मुलांच्या किंवा जेंट्स लोकांच्या हाताला बांधायचा असतो. त्याला पवतं असं म्हणतात. आणि मग दर्शन झालं की हे पवतं गळ्यात बांधायचं. त्याच्यानंतर संपूर्ण घाट मी तुम्हाला इथं दाखवते. एवढी काही आता गर्दी नव्हते, कारण मी लवकर गेले होते. मला व्यवस्थित शूटिंग घेता यावं किंवा नागोबाची मूर्ती तुमच्याबरोबर शेअर करता यावी, तुम्हालासुद्धा दर्शन व्हावं, नक्की काय असतं पंचमीला वाईमध्ये हे कळावं यासाठी. तर हा मोठा पूल आहे. मोठ्या पुलाच्या बाजूला बघा ही छत्री. याला की नाही, ह्या छत्रीच्या बरोबर वर पाणी गेलं ना की समजायचं महापूर आलेला आहे, म्हणजे असं समजतात. आणि देवांश गर्दी नव्हती, त्यामुळं मम्मा चल इथे थोडंसं नदीला पाणी आहे, चल आपण फोटो काढू. तर हे मंदिर आहे शंकराचं, मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं. ते अगदी नदीच्या मधोमध आहे. आता आम्ही पोचलोय घाटावर, पण एवढी काही गर्दी नाही आहे. तर ह्या मंदिराचं बघा, कलाकुसर बघा तुम्ही. किती सुंदर नक्षीकाम आहे. आणि आता ना कृष्णेला पूर आलाय, तर आम्ही इथं बघा या चौकटीतनं पूर दिसतो, म्हणजे पाणी वाहताना दिसतंय. माझं आज 2दा महादेवाचं दर्शन झालेलं आहे. सकाळी सुद्धा सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये मी गेले होते आणि आत्तासुद्धा नदीकाठी एक शंकराचं मंदिर होतं ना, अगदी नदीच्या मधोमध आहे, तिथंसुद्धा जाऊन मी दर्शन घेऊन आले. कारण ह्या बायका कोणीच जमल्या नव्हत्या. थोड्याच वेळात मग इथं घाटावर बायका जमल्या. आता ह्या बायकांना माझ्या कोणीही ओळखीच्या नाही, सगळ्या अनोळखी आहेत. तरीसुद्धा लगेचच आपण एकमेकाच्या हातात हात घालून फेर धरला किंवा तुम्हाला एक सांगते की आपल्या स्वभावामध्ये जेव्हा मीपणा नसतो, अहंकार नसतो, ही अशी ती तशी, हे नसतं ना, तेव्हा आपण म्हणजे स्ट्रेस फ्री होत असतो. आपली कोणाशी स्पर्धाही नसते, फक्त आपल्याला ना एन्जॉय करायचं असतं. तर अशा पद्धतीनं हा आजचा ना सण असतो नागपंचमीचा. कुठल्याही वयोगटाची मर्यादा नाही. आपल्यापेक्षा मोठे, आपल्यापेक्षा लहान, आपल्यापेक्षा बरोबरीच्या अशा बऱ्याच बायका असतात. फेर धरताना एकत्रितपणे फेर धरतात, झिम्मा खेळतात, गाणी म्हणतात. कुठेतरी
बायकांनी ना स्ट्रेस फ्री व्हावं. जो काही वर्षभराचा संसाराचा गाडा आहे आपण वडत असतो, सगळ्यांचं टेन्शन घेत असतो. आता तर बायका म्हणजे इतक्या मल्टीटास्किंग झालेल्या आहेत की काही विचारायलाच नको. मला तर असं वाटतं की अशा पद्धतीचे पारंपरिक सण, उत्सव अशाच पद्धतीनं साजरे व्हायला पाहिजे एकदम आनंदानं. तेव्हा कुठं बाईच्या डोक्यातले जे काही विचार, आता तुम्ही प्रत्येक बाईकडं निरखून चेहऱ्याकडे बघत असाल ना, तर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आहे. कुठलंच टेन्शन नाही, सगळं म्हणजे हा विसर पडतो सगळ्या टेन्शनचा किंवा विचारांचा. तर अशा पद्धतीचे पारंपरिक सण हे ना साजरे झालेच पाहिजे आणि पुढच्या पिढीलासुद्धा कळाले पाहिजे. अशी असते आमच्या वाईची नागपंचमी. तर तुम्हाला आमच्या वाईची नागपंचमी आवडली का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हालासुद्धा अनुभवायला आवडेल का अशी नागपंचमी, हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आमची नागपंचमी साजरी करून झाली, फेर वगैरे धरला, झिम्मा खेळला, आता आम्ही आलो शॉपिंगला. तर आता या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. आपण परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. ब्लॉग जर आवडला असेल ना, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, हाईप देखील करा. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.